नॉझोकॉमियल इन्फेक्शन्स और द हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन, या दोघांमध्ये फरक सांगू काय आहे. नॉझोकॉमियल इन्फेक्शन असं होतं की पेशंट टू पेशंट ट्रान्सफर होतं, पण कसं होतं त्याला कॅरियर लागतो ना. एक मॉस्किटो जर का टायफॉइड फिवर किंवा मलेरिया फिवर ट्रान्सफर करत असेल, पण तो मॉस्किटो ट्रान्सफर करतो, पर्सन टू पर्सन जातं का ब्लड म्हणून ट्रान्सफर होत नाही होत. एक कॅरियर असतो तो म्हणजे मॉस्किटो. तसेच एक कॅरियर नर्स असते जे की कॅरी करते इन्फेक्शन वन पर्सन टू अनदर पर्सन. आता तुला स्निझिंग आहे, पण साईडला एक पेशंट आहे त्याला स्निझिंग नाही आहे, पण तू स्निझिंग करते. मग मी तुला जस्ट चेकअप केलं तुझं, तुला आई वगैरे लावली आणि रिटर्न त्या पेशंटजवळ गेलो विदाऊट हँड वॉशिंग किंवा विदाऊट हँड रब, तर त्या पेशंटला काय होणार, इन्फेक्शन होणार तुझ्यामुळं. मी कॅरी करतो इन्फेक्शन, त्याला आपण नॉझोकॉमियल इन्फेक्शन बोलतो. हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन, ज्यावेळेला पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला विदिन 48 hours किंवा 4 days जे पेशंटला इन्फेक्शन होतं त्याला आपण हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन असं बोलतो. समजते ना काय बोललो मी. विदिन 48 hours आफ्टर द ॲडमिशन. आता मी ॲडमिट झालो 48 hours जर का मला इन्फेक्शन होत असेल विदिन 48 hours. आता माझी काल ॲडमिशन झाली आणि आज मला इन्फेक्शन झालं. सो ते कोणतं इन्फेक्शन झालं, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन झालं. कोणतं इन्फेक्शन, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. सो आता त्यामध्ये काही कॉमेंट्स ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स लाईक युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन UTI. आपण त्याला काय बोलतो, UTI. UTI काय होतो, कारण की मोस्ट कॉमन कॉज आहे नॉझोकॉमियल इन्फेक्शन्स. 80% ऑफ इन्फेक्शन असोसिएट विथ द कॅथेटरायझेशन्स. म्हणजे काय, जे पेशंटचे कॅथेटर असतं ना, कॅथेटर, आता पेशंटला युरिन कॅथेटर लावलेले आहे. ओके, पेशंट मोबिलाइज नाही होत आहे, मग पेशंटला आपण युरिन करण्यासाठी पेशंटला कॅथेटर लावणार. मग ते कॅथेटर लावल्यानंतर जे पेशंटला इन्फेक्शन होतं त्याला आपण UTI इन्फेक्शन बोलतो. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मोस्ट कॉमन कॉज कोणता आहे, कॅथेटर. युरिन कॅथेटर जे आहे ते मेन कॉज करतं पेशंटला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्यासाठी. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच काय, त्या ठिकाणी इन्फेक्शन होणार. इन्फेक्शन कोणता बॅक्टेरिया त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, E. coli, युरिकोबॅक्टेरियम कोलाय. त्यानंतर क्लेप्सिला हा सुद्धा बॅक्टेरिया ॲक्वायर्ड इन्फेक्शन करतो पेशंटला UTI. ओके, सो आता इन्स्ट्रुमेंटेशन. आता मी जर का इन्स्ट्रुमेंटेशन लावले समजा कुठं, पेशंटच्या ब्लॅडरमध्ये किंवा पेशंटच्या किडनीमध्ये, ओके, आणि ते इन्स्ट्रुमेंट स्टेराईल नसेल किंवा ते इन्स्ट्रुमेंट मी कुठेतरी यूज केलेले प्रॉपरली हँडलिंग केले नसेल, त्यामुळे सुद्धा पेशंटला UTI होऊ शकतो, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. द बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल रिस्क फॉर द गट ऑफ फ्लोरा लाईक कोणता, युरिकोबॅक्टेरियम E. coli. त्यानंतर क्लेप्सिला बॅक्टेरिया. त्यानंतर नॉझोकॉमियल न्यूमोनिया. इट इज द सेकंड मोस्ट कॉमन कॉज ऑफ टाइप ऑफ हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स. occurs in the several different patients group. The most important are the patient on ventilators in intensive care unit. Ventilated associated pneumonia, काय, VAI, व्हेंटिलेटेड असोसिएटेड न्यूमोनिया. ज्यावेळेला पेशंट व्हेंटिलेटरवर असतो ना हॉस्पिटल्समध्ये, तर व्हेंटिलेशनमुळं काय होऊ शकतं, पेशंटला न्यूमोनिया होण्याचे चान्सेस जास्त आहे व्हेंटिलेटरमुळं. जे व्हेंटिलेटर आपण डायरेक्ट पुढे टाकणार आहेत पेशंटच्या लंग्समध्ये, ब्रॉकायमध्ये. ओके, मग त्या ठिकाणी काय होणार, पेशंटला इन्फेक्शन होणार. पेशंट इन्हेल करणार, एक्झेल करणार. ओके, आता जो सराउंडिंग मधला बॅक्टेरिया आहे तो काय करणार, पेशंटच्या माउथमध्ये जाणार. माउथमध्ये मग डायरेक्टली कुठे जाणार, ट्रॅक याच्यामध्ये, ब्रॉन्कायमध्ये. मध्ये गेल्यानंतर काय होणार, जे ॲल्युला आहे ते ॲल्युआमध्ये इन्फेक्शन होणार. मग त्याला आपण, मग पेशंटला काय होणार, निमोनिया होणार. निमोनिया म्हणजे काय, इन्फेक्शन ऑन युअर लंग्स. त्याला आपण काय बोलतो, व्हेंटिलेटेड असोसिएटेड न्यूमोनिया. व्हेंटिलेटरमुळं त्याला इन्फेक्शन होणार. सो मोस्ट कॉमन कॉज आहेत इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे काय, ICUमध्ये. ICUमध्ये सर्वात जास्त रिस्क ऑफ चान्सेस आहे पेशंटला इन्फेक्शन होण्याचे. मग ते UTIचं इन्फेक्शन असो किंवा व्हेंटिलेटेड असोसिएटेड न्यूमोनिया असो. मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, स्ट्रेप्टोकोकस ऑरियोसिस, क्लेप्सिला, ओके, प्रोटियस सेरेटिया, ओके, एंटेरोबॅक्टेरियम आर इझिली इंट्रोड्यूस्ड टू द थ्रोट बाय द ट्रीटमेंट प्रोसिजर परफॉर्म टू द ट्रेट रेस्पिरेटरी इलनेस. कोणते बॅक्टेरिया, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, ओके, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा,
त्यानंतर स्ट्रेप्टोकोकस ऑरिओसिस, क्लिप्सिला, ओके, प्रोटियस, सेटिया, ओके, आणि एंटरोबॅक्टर. एवढे पण बॅक्टेरियाज आहे ना, ते बॅक्टेरिया कसे जाणार पेशंटच्या माउथ थ्रू डायरेक्टली पेशंटच्या रेस्पिरेटरी ट्रॅकपर्यंत, म्हणजे रेस्पिरेशनपर्यंत. का? कारण की पेशंट रेस्पिरेशन इलनेस आहेत. मग मी जेव्हा माउथ ओपन करणार, त्याचं टाकणार विकणार, तर मग जे बॅक्टेरिया ते ट्रान्सफर होणारच इझिली. सो त्यानंतर द इन्फेक्टिंग मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन कम ऑन कंटॅमिनेटेड इक्विपमेंट ऑफ or the hand of the healthcare workers as the procedures are conducted such as respiratory intubations, suctioning materials from the throat or mouth and the mechanical ventilator. ज्यावेळेला मी पेशंटला सक्शनिंग करणार आहेत, माऊस नाही बोललो मी, माऊथ बोलणार होतो, पण ते माऊस असं लक्षात आलं माझ्या. म्हणजे माऊथमध्ये ज्यावेळेला मी हे टाकणार आहे, इंट्युबेट करणार आहे. म्हणजे कसं इंट्युबेट करतात, आपला हा टंग हे ना डायरेक्ट इंट्युबेट कसे करतात पेशंटला माहिती आहे का? आपल्याकडं काय असतो इंट्युबेट करण्यासाठी, स्कोपी असतात. स्कोपी डायरेक्ट आपण पेशंटच्या माउथमध्ये टाकणार, ओके, लाईट असतो डायरेक्ट. मग टाकल्यानंतर आपण पाईप टाकणार. पाईप कोणता? इंट्युबेट करणारा पाईप, व्हेंटिलेटरचा पाईप, डायरेक्टली आपल्या लंग्सपर्यंत. मग लंग्सला काय करतात, ते एक्सपांड करतात, इनहेल एक्झेल करतात. समजलं? मी कोमात गेलेलो आहे, पण मला तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे, मग ते मला व्हेंटिलेटरवर ठेवसाल. व्हेंटिलेटरवर कसं ठेवतात? डायरेक्टली टू द ट्रॅकिया, म्हणजे चेस्टपर्यंत, माझ्या लंग्सपर्यंत जाणार, इंट्युबेट करणार. मग माझ्या लंग्सला ॲटोमॅटिक होणार मशीनवर. मी ब्रिदिंग घेतच नाही, मी ब्रिदिंग घेत नाही, मला मशीन ब्रिदिंग देते. म्हणजेच काय? व्हेंटिलेटर, जी व्हेंटिलेटर मशीन असते ना, ती तुम्ही स्वतः ब्रिदिंग घेत नाही, म्हणून तुम्हाला व्हेंटिलेटरवर टाकावं लागतं. हे मेन पर्पज आहे व्हेंटिलेटरचा. सर्जिकल साईट इन्फेक्शन्स, वुंड इन्फेक्शन अँड स्किन सेप्सिस. सर्जिकल साईट इन्फेक्शन म्हणजे काय? ज्या ठिकाणी सर्जरी झालेली आहे किंवा वुंड इन्फेक्शन झालेलं आहे. स्किन सेप्सिस म्हणजे काय? बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑन युअर स्किन. आता मला लागलं, या ठिकाणी मला वुंड झालेला आहे, म्हणजे सर्जरी झालेली आहे, पण तुम्ही सर्जरीची प्रॉपर ट्रीटमेंट घेतली नाही, प्रॉपर क्लीन केलं नाही सर्जरिकल साईटला, मग त्यामुळे काय होणार? सेप्सिस फॉर्मेशन होणार, त्या ठिकाणी पस फॉर्मेशन स्टार्ट होणार. इन्सिडेन्स ऑफ पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन इज द मस्ट हायर इन द एल्डरली पेशंट. ज्यावेळेला OT म्हणून पेशंट गेला, त्यावेळेला काय होणार की हायर चान्सेस ऑफ पेशंटला, जे ओल्ड पर्सन असतात ना, त्यांना जास्त चान्सेस आहे इन्फेक्शन होण्याचे. वुंड इन्फेक्शन असो किंवा सर्जिकल साईड इन्फेक्शन असतो. द इन्फेक्शन अक्वायर्ड युजली ड्युरिंग द ऑपरेशन इटसेल्फ, एदर एक्झोजेनस, एक्झाम्पल फ्रॉम द एअर, मेडिकल इक्विपमेंट्स, सर्जन्स अँड अदर स्टाफ, अँड endogenously on the skin flora, or rarely from the blood used in surgery. Streptococcus aureosis and the predominant pathogens, followed by the E. coli, Helicobacterium coli, Proteus, Enterobacterus, certain anaerobes, and the Streptococci epidermis. म्हणजे की सम असे बॅक्टेरियल इन्फेक्शन की तुमच्या वुंडमधून ट्रान्सफर होणार. आता ज्या वेळेला मी सर्जरी करतोय, मग एखादा बॅक्टेरिया ट्रान्सफर झाला, मी प्रॉपरली अनहायजेनिक गेलो त्या ठिकाणी, डायरेक्टली टच केला, म्हणजेच काय? माझ्या हातावर बॅक्टेरिया ते पेशंटच्या आतमध्ये गेले, मग ते सेप्सिस फॉर्मेशन करणार, पेशंटला पस फॉर्मेशन करणार. त्यानंतर आहे नोझोकोमियल बॅक्टेरियमिया. द इन्फेक्शन रिप्रेझेंट अ स्मॉल proportions of nosocomial infection, approximately for 5%, but case fatality rates are high. Infection may be occurs in the skin entry site of the intravascular devices or in the subcutaneous pathogens of the catheter tunnel infections. Nosocomial bacteremia म्हणजे काय? जर का पेशंटच्या कॅथेटरला आपण टच केला, ओके, प्रॉपरली क्लीन नाही केला आपण, ओके, प्रॉपरली क्लीन कसं करणार? 5% ऑफ स्क्रबने आपण क्लीन करणार पेशंटचा. स्क्रब न करणार का? की बिटाडिन सोल्युशन नाही करणार? कॅथेटर क्लीन करायचं आहे मला, बिटाडिन सोल्युशन न करणार मी, कारण की स्टेराइल यानं केलं ना, मी स्क्रब नाही केलं ना, बर्न होणार पेशंटला, बर्न, समजतं ना, म्हणून बिटाडिनला क्लीन करणार 5% ऑफ, ओके. मग त्यामुळे काय होणार? रिड्यूस द चान्सेस ऑफ इन्फेक्शन. सिम्टम्स ऑफ HI.
काय काय होणार, मेन घेतो, एवढं वाचत बसत नाही, कारण की जे तुम्हाला पाहिजे तेच इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो. लो ब्लड प्रेशर होणार, ओके. मेंटल कन्फ्युजन होणार, कारण की चान्सेस ऑफ इन्फेक्शन जास्त होणार. रॅपिड ब्रिदिंग, रिझन काय रॅपिड ब्रिदिंगचं, कारण की मला इन्फेक्शन झालेलं माझ्या चेस्टमध्ये, सो माझी ब्रिदिंग पण रॅपिड होणार. त्यानंतर युरिन आउटपुट कमी होणार. रिझन काय, ऑलिगोयुरिया, म्हणजे काय, डिक्रीज द चान्सेस ऑफ आउटपुट, युरिन आउटपुट कमी होणार का, कारण की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालेलं आहे पेशंटला म्हणून. हाय WBC, म्हणजे काय, कारण की पेशंटला हाय का होती, कारण की पेशंटला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून. इन्क्लुडिंग दॅट द कफ होणार पेशंटला, ओके. ऊंड म्हणून सेप्सिस येणार, म्हणजे काय, पस फॉर्मेशन होणार पेशंटच्या ऊंड म्हणून. अजून काय काय होणार आहे, पेशंट डिझनेस होणार, टायर्डनेस होणार, ओके. अजून पेशंटला इचिंग होऊ शकते, है ना. कॉजेस ऑफ काय याचे आयचे खाली बघा, खाली म्हणजे 4-5 लाईनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. प्रोलॉंग हॉस्पिटल स्टे, खूप दिवसापासून पेशंट हॉस्पिटलमध्ये आहे, ॲडमिट आहे, म्हणून पेशंटला चान्सेस आहे इन्फेक्शन होण्याचे. सिव्हिरिटी ऑफ अंडरलायनिंग इलनेस, म्हणजे काय, पेशंटची सिव्हिरिटी रेट कशी आहे, इलनेसची जास्त आहेत, जास्त सिव्हिअर आहेत. कॉम्प्रोमाइज न्यूट्रिशनल और इम्युन स्टेटस, न्यूट्रिशनल स्टेटस कमी आहे आणि इम्युन सिस्टीम वीक आहे म्हणून. यूज ऑफ इंड्वेलिंग कॅटेथर्स, जे कॅटेथर्स आपण यूज करतो ते आपण प्रॉपरली क्लीन करत नाही, केअर करत नाही. फेल्युअर ऑफ हेल्थ केअर वर्कर्स लाईक वॉश देअर हँड्स बिफोर द प्रोसिजर, म्हणजे काय, जे आपलं मेडिकल वर्कर्स कोणते, आपण प्रॉपरली हँडवॉश करत नाही बिफोर द टचिंग ऑफ पेशंट, म्हणून काय होणार, पेशंट चान्सेस ऑफ इन्फेक्शन जास्त होणार. प्रिव्हॅलन्स ऑफ अँटीबायोटिक रेजिस्टंट बॅक्टेरिया फ्रॉम द ओव्हर यूज ऑफ अँटीबायोटिक, ज्यावेळेला अँटीबायोटिकचा मी ओव्हर यूज करतो ना, त्यामुळे पण मला जास्त चान्सेस ऑफ इन्फेक्शन होण्याची आहे. आता डायग्नोसिस काय करणार मी, इव्हॅल्युएशन करणार, कोणत्या साईन ऑफ इन्फेक्शन कोणते आहेत ते करणार. त्यानंतर एक्झामिनेशन करणार मी ओंडमध्ये, आणि कॅटेथरची रेडनेस वगैरे आहे का कॅटेथरच्या रिजनमध्ये, ज्या ठिकाणी कॅटेथर मी इन्सर्ट केलं त्या ठिकाणी स्वेलिंग आहे का, प्रेझेन्स ऑफ पस आहे का, ॲब्सेस आहे का, सगळं चेक करणार. कम्प्लीट फिजिकल एक्झामिनेशन करणार अंडरलाईन द इलनेस. समजतं मी काय बोलतो, स्पीडमध्ये सांगतो पण इम्पॉर्टंट आहे. फिजिकल एक्झामिनेशन करणार मी अंडरलाईन द इलनेस, ज्या पार्टमध्ये इलनेस प्रेझेंट आहे त्या पार्टमध्ये मी फिजिकल एक्झामिनेशन करणार. चेस्ट एक्सरे काढणार लंग्सचा. लॅबोरेटरी टेस्टिंग कोणती करणार मी, CBC करणार, WBC वगैरे त्यात इन्क्रीज झाले का ते चेक करणार. त्यानंतर युरिन ॲनालिसिस, युरिनची मी टेस्ट करणार. युरिन टेस्टमध्ये मी हे चेक करणार की पेशंटचं पस फॉर्मेशन आहे का युरिनमध्ये, युरिन म्हणून पण पस फॉर्मेशन होतं पेशंटला, ते पण सुद्धा चेक करणार. किंवा UTI आहे का पेशंटला, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे का ते पण चेक करणार. कल्चर ऑफ द इन्फेक्शन एरिया लाईक ब्लड, स्पुटम, युरिन और अदर बॉडी फ्लुइड्स और टिश्यूज टू फाइंड द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. ट्रीटमेंट काय, बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी आपण काय करतो, अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब करतो, की अमोक्सिसिलिन, त्यानंतर ऑगमेंटिन, ज्या आपण अँटीबायोटिक ट्रीटमेंट आहे आपण त्या फॉलोअप करतो पेशंटमध्ये. पेनिसिलिन आहेत, सेफॅलोस्पोरिन आहेत, ओके. टेट्रासायक्लिन्स आहे, एरिथ्रोमायसिन आहेत, ओके. ह्या काय आहेत माझ्या अँटीबायोटिक मेडिकेशन जे मी प्रिस्क्राईब करणारे पेशंटला बॅक्टेरियल रिजन असेल तर. त्यानंतर नेक्स्ट बघा, लास्ट आपलं फंगल इन्फेक्शन असेल तर काय, एमोफ्रोटिसिन, म्हणजे कोणती अँटी फंगल ड्रग्स. फंगल इन्फेक्शन असेल तर अँटी म्हणजे काय, त्याला किल करतो फंगसला, अँटी फंगल ड्रग्स. अँटी फंगल ड्रग्स कोणते कोणते आहेत, ॲमिथ्रोफ्लोसिन, ओके, बी, नास्टिन, ओके, किटोकोनाझोल, इट्रॅकोनाझोल अँड द फ्लुकोकोनाझोल, ओके. ह्या कोणत्या यूज करतो आपण, अँटी फंगल ड्रग्स. व्हायरल इन्फेक्शनसाठी कोणती, अँटी व्हायरल ड्रग्स लाईक स्लो द ग्रोथ अँड रिप्रोडक्शन्स ऑफ व्हायरस. व्हायरस कसे असतात जे की स्लो ग्रोथ करतात, म्हणून आपण अँटी फंगल कोणते देणार, ॲक्लोवायर, ओके, वोनिक्लोवायर, काय, फॉस्क्रेनेट अँड द ॲमेंटाडाईन, ओके. ही यूज करतो आपण व्हायरल इन्फेक्शनसाठी. नाव वाचायचे, नावावरच तुम्हाला गेले ना, त्या नावावर तुम्हाला कळणार की पेशंटला कोणती ट्रीटमेंट चालू आहे, पेशंटची डिसीज कंडिशन काय, ओके, कळणार. प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण काय करणार, याचे आहे प्रॉपरली प्रोसिजर फॉलोअप करणार, हँडवॉशिंग करणार, ओके, बिफोर टचिंग, आफ्टर टचिंग ऑफ द पेशंट ते चेक करणार. लॉंग स्टे असेल पेशंट, सो पेशंटला आपण काय क्लिनअप करणार,
ओके, फॉमिगेशन करणार. आता ह्या ठिकाणी पेशंटला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन झालं होतं, या पेशंटला पेशंट एक्सपायर झाला, फ्युमिगेशन करणार त्या ठिकाणी. ओके, प्रॉपरली असेप्टिक टेक्निक फॉलोअप करणार. असेप्टिक टेक्निक म्हणजे काय, स्टेराइल इन्स्ट्रुमेंट यूज करणार पेशंटला. त्यानंतर पेशंटला इन्फेक्शन असेल सो मी पेशंटला आयसोलेट करणार, एका रूममध्ये सेपरेट रूम असतात आयसोलेशनचं. मेडिकल इन्स्ट्रुमेंट असेल तर मी प्रॉपरली स्टेरिलाइज करणार आणि प्रिव्हेंट करणार इन्फेक्शन्स. हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिशनर नर्स असते, HAI प्रॅक्टिशनर नर्स, इन्फेक्शन कंट्रोल नर्स. 200 बेडेड हॉस्पिटल जे असतात ना त्या ठिकाणी ती प्रेझेंट असते. मग तिचं काम असतं, आता ती काम काय करते की तुम्ही कशा टेक्निक फॉलो करताय ती बघणार. आमच्या हॉस्पिटलला होती इन्फेक्शन कंट्रोल नर्स, ती येणार, ती बघणार की तुम्ही विदाउट ग्लोव्स पेशंटला टच करताय का, तुम्हाला येऊन बोलणार, तुम्हाला येऊन पनिशमेंट देणार. किंवा तुम्ही हँडवॉशिंग कशी करताय ते कधी कधी बघते. तू हँडवॉशिंग करते पण ती अचानक येणार बघणार तू प्रॉपरली हँडवॉशिंग करते का, नसेल करता मग तुला क्वेश्चन विचारणार. म्हणजे ती काय, तिचं काम आहे की प्रिव्हेंट कमी करायचं मला इन्फेक्शन, माझ्या हॉस्पिटलमधल्या लोकांना कमी इन्फेक्शन झालं पाहिजे, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. मग तिच्या पॉलिसीज असतात. पॉलिसीज काय सांगतात की मॅनेजमेंट डिपेंड कोणावर असतं, हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवर. ते मॅनेज करायचं, ते प्रिव्हेन्शन काम करायचं कोणाचं काम आहे, हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटचं. मग त्यासाठी एक इन्फेक्शन कंट्रोल नर्स असते, त्या ठिकाणी फॉलोअप करते, पॉलिसी बनवते. ओके, समजलं. हे होतं आपलं हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. कोणते कोणते इन्फेक्शन असतात हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन?